मुरकुट नगर परिषदेने गावातून गोळा केलेला कचरा फिल्टर हाऊसच्या शेजारीच आणून टाकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे फिल्टर हाऊसच्या शेजारी घाणीचं साम्राज्य निर्माण झाले. साहजिकच नागरिकांच्या तोंडून शब्द बाहेर पडू लागले आहेत. हा तर जनतेच्या जीवाशी खेळ सुरू आहे. फिल्टर हाऊसचं पाणी शहरातील नागरिक पित असतात. हे पाणी फिल्टर हाऊसमधून शुद्ध होऊन स्वच्छ होऊन निर्जंतुक होऊन आलेलं आहे असा त्यांचा समज असतो. फिल्टर हाऊसच्या शेजारीच घाणीचे ढीग पाहिल्यावर असं वाटू लागतं की हा तर नागरिकांच्या आयुष्याशी चाललेला क्रूर खेळ आहे. या ढिगातून जाळ बाहेर येत असलेला सुद्धा दिसून येतो. लहान मुलं इथं खेळत असतात आणि त्यामुळं आरोग्याशी निगडीत हा प्रश्न निर्माण झाला आहे. घाणीच्या अवतीभोवती पक्षी आणि कुत्र्यांचा सतत वावर असतो. हे ढीग त्वरित इथून हटवावेत, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी अशी स्थानिक नागरिकांच्या मधून मागणी केली जात आहे. अन्यथा नागरिकांच्याकडून तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात येत आहे. मुरगुडहून सर्जेराव भाट. नमस्कार. हा जनावरांच्या बाजारामध्ये हा जो कचरा टाकलेला आहे, याच्या कचऱ्याची विल्हेवाट लवकरात लवकर नगरपालिकेने जर नाही लावली तर येत्या 2-3 दिवसात नगरपालिका दारामध्ये हा कचरा भरून आम्ही टाकण्यात येईल.